सो देयर इज अ बुश कार्बन फिल टेफ्लॉन. काय क्रॅक वगैरे आले त्याला एक वरच्याला वगैरे. देयर इज अ डेंट. तो बघा शाफ्ट खराब झाला की चांगला आहे ज्याच्यात बुश बसतो तो. लेट्स चेक बुश पोझिशन. नमस्कार. सर क्लिप लागेल. इतका फ्री बेरिंग कशी बसणार? See the bearing condition. You can see the float. See, it is coming here and there. Playing with circlip. Circlip kude? Where is circlip? This is circlip here. Totally rusted. You can just fix it like this. No tolerance. This part is slightly damaged, but we will cover in lapping. Reverse. There is this gasket here. We need to change this gasket. Clean and reuse it. Let's check it. This is also a gasket. Additional one. For this gasket, we will need to add this as shim. ओडीवर एवढं ॲड केलं त्यामुळे आयडीवर तिथे एवढं ॲड करायला लागले. हो. ओके. पण ते जुनं बहुतेक आधीच हे झालेलं आहे ना, एक्स्ट्रा आणि क्लिअरन्स वाढला आहे. ओके. सो दिस इज वॉट वी कॅन सी. After dismantling, we need to rectify all these things. बस काय लागलंय तिथं. ही बेरिंग इथं बसते आपली. हे आहे. नाही बेरिंग इथं बसते. इथं बसते. आतमध्ये अजून एक बेरिंग आहे. बुश आहे इतर. हे सीलची मार्किंग. ही स्टेशनरीच्या खालचा भाग आहे. हो, मागचा है ना, स्टेशनरीच्या खालचा. बेरिंग इथं बसते. बेरिंग गेल्यामुळे थोडा घासलाय आपण. नाही पण हा बेरिंग इथं बसते. तरी हा असा झाल्यावर हो स्टेशनरीच्या खालचा मेटल पार्ट होत आहे. लागलेला.